श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे भक्तवत्सल्य माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी घेऊन आलेलो आहे. कारण आपल्या सर्वांना ठाऊक आहे, दिनांक 20 मार्च रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. त्यामुळे स्वामी महाराजांना नक्की आपण अभिषेक कसा करावा, स्वामी महाराजांची कोणती उपासना करावी, कशी करावी, त्यावर सविस्तर माहिती देणार आहे. त्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो आहे. कारण आज स्वामींच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर 50,000 सदस्य म्हणजे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. हा फक्त 50,000चा आकडा नसून आपल्या सर्वांचे भरपूर प्रेम आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे स्वामींचे आशीर्वाद तसेच आपले सहकार्य असेच राहू द्या. भविष्यात अजूनही चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता आपण महत्त्वाच्या माहितीवर येऊया. दिनांक 20 मार्च रोजी स्वामी महाराजांना अभिषेक किंवा स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी. सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण केलेली कोणतीही सेवा ही व्यर्थ जात नाही, तर आपल्याला अनन्यसाधारण असे लाभ देऊन जाते. त्यामुळे स्वामींची आपण कोणतीही सेवा जरी केली तरी स्वामी आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवतात. तर आपल्याला स्वामींची कशी सेवा करायची आहे. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान झाल्यावर आपल्या घराबाहेर थोडासा गाईच्या शेणाचा सडा घालायचा आहे. आता फ्लॅट सिस्टीममध्ये हे सर्व शक्य होत नाही, तर नक्की काय करायचं आहे, तर थोडी हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र घालायचं आहे आणि गंगाजल घालून आपल्या घराच्या समोर अगदी थोडा सडा घालायचा आहे. त्यानंतर हळद, गोमूत्र आणि गंगाजल एकत्रित करून आपल्या घराच्या उंबरठ्यावर याचं लेपन करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकवाचे पावलं त्याच्यावर काढायचे आहेत आणि छान आपल्या वास्तूच्या समोर, घरासमोर रांगोळी घालायची आहे. आणि विशेष करून तिथे तुपाचा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लावायचा आहे, वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर. याचं कारण काय आहे, तर स्वामी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आपल्या घरामध्ये येतील. कारण गाईच्या गोमूत्राचा सडा असेल, हळद ही अत्यंत पवित्र आहे, शुद्ध आहे किंवा सकारात्मकता आपल्या वास्तूमध्ये देणारी आहे. त्यामुळे दिवा लावलेला, रांगोळी काढलेली हे स्वामींना अत्यंत आवडेल. मग स्वामींचं छान आनंदमय आगमन आपल्या वास्तूमध्ये होईल. नंतर आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम देवांना दिवा लावायचा आहे, देवांसमोर रांगोळी काढायची आहे आणि सर्व देवांची पूजा करायची आहे, त्यांना स्नान घालायचं आहे. नित्य आपण जशी पूजा करतो तशीच पूजा करायची आहे. त्यानंतर स्वामींना वेगळ्या एका तांबणामध्ये आपण अभिषेकासाठी घ्यायचं आहे. अभिषेक करण्यापूर्वी आपण थेट स्वामींवर दूध किंवा पाणी घालायचं नाही. सर्वप्रथम हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत आणि स्वामींचं ध्यान करायचं आहे आणि स्वामींचं आवाहन करायचं आहे. सर्वप्रथम आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा आवाहनाचा स्वामींचा मंत्र म्हणून स्वामींना अक्षता अर्पण करायचे आहेत. स्वामींना सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध जल घालायचं आहे. त्यानंतर दही, दूध, तूप, साखर, मध या 5 गोष्टी एकत्र करून पंचामृत स्नान स्वामींना घालायचं आहे. ते झाल्यानंतर स्वामींना आपण एका वाटीमध्ये नुसतं दूध घ्यायचं आहे, कच्चं दूध घ्यायचं आहे, थंड दूध, आणि श्री स्वामी समर्थ किंवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू या मंत्राने स्वामींवर ते दूध घालत राहायचं आहे. 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत दूध घालायचा आहे किंवा 21 वेळा गुरुर्ब्रह्मा हा मंत्र म्हणून स्वामींना दूध घालत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर घरामध्ये जर आपल्या केशर असेल तर थोडंसं केशर दुधामध्ये घालून ते केशरयुक्त दूध पण स्वामींना घालायचं आहे. त्यानंतर स्वामींना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वामींना नवे वस्त्र परिधान करायचे आहे. स्वामींना गंध लावायचा आहे, केशर चंदन लावावं, हळद कुंकू अर्पण करावं. हळद कुंकू का, कारण स्वामी प्रत्यक्ष जगदंबा स्वरूप आहेत. आपण माता किंवा स्वामी आई म्हणून त्यांच्याकडे पाहतो, त्यामुळे स्त्रिया हळद कुंकू वाहू शकतात. तसेच दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडवा आहे आणि त्या दिवशी चैत्र नवरात्र आरंभ होत आहे आणि अर्थातच स्वामी हे प्रत्यक्ष जगदंबा स्वरूप आहे, म्हणून आपलं जगदंबेचं पण पूजन होईल. जगदंबा समजून पण आपण स्वामींचं पूजन करू शकता. स्वामींना आपण हळद कुंकू, अक्षता, फूल, विविध प्रकारचे पत्र, पुष्प, बेलपत्र किंवा तुळशीपत्र अर्पण करून स्वामींना आपण धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. सकाळी फक्त आपण खडीसाखरेचा किंवा गोड काही वस्तूंचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. त्यानंतर स्वामींची महाआरती सकाळी आपल्याला करायची आहे आणि स्वामींची भक्तीने प्रार्थना करायची आहे. ही एवढी सेवा झाली की आपण सर्वप्रथम जवळच्या मंदिरामध्ये, मठामध्ये स्वामींच्या, दत्त महाराजांच्या जाऊन यायचं आहे.
तिथे स्वामींची प्रार्थना करायची आहे, तिथे 10 मिनटं बसून स्वामींचं नामस्मरण करून परत घरी यायचं आहे. नंतर दुपारी जो माध्यान्ह काळ असणार आहे त्या माध्यान्ह काळामध्ये म्हणजे 12-12:30 या कालावधीमध्ये आपण स्वामींना नैवेद्य आणि महाआरती परत करायची आहे. कारण स्वामींना नैवेद्य आपण दाखवताना कोणता दाखवायचा आहे, स्वामींना काय प्रिय आहे, तर स्वामींच्या मानसपूजेमध्ये म्हटलं आहे, पुरणाची पोळी तुम्हा आवडीची, लाडू करंजी असेही खव्याची, डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा, हे केशरी दूध घ्या स्वामी देवा. यापैकी आपल्याला जे काही शक्य असेल ते आपण नैवेद्य म्हणून दाखवावं. परंतु पुरणपोळी, त्यानंतर बेसनाचे लाडू, कटबोळी आणि घेवड्याची भाजी करायला विसरू नका. यथाभक्ती यथाशक्ती जे आपल्याला व्यंजन करता येतील ते स्वामींना आपण भक्तिभावाने नैवेद्य स्वरूपाने अर्पण करावे. स्वामी नक्कीच प्रत्यक्ष स्वरूपाने किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये येऊन स्वामी नक्कीच आपण दिलेला नैवेद्य, आपण अर्पण केलेला भक्तिभावाने नैवेद्य तो स्वीकार करतात. त्या नैवेद्यापेक्षा आपल्या मनातील जो शुद्ध भाव आहे, प्रेम आहे, ते स्वीकार करण्यासाठी स्वामी अवश्य आपल्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे भक्तीने स्वामींना आपण नैवेद्य दाखवावा आणि दुपारी माध्यान्ह काळी आपण स्वामींची महाआरती करावी. महाआरती झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांनी सर्वांनी स्वामींच्या पुढे बसून यथाशक्ती स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण करीत आपण जप करायचा आहे. त्यानंतर स्वामींची मानसपूजा आपण एकदा वाचन करायची आहे किंवा श्रवण करायचे आहे. स्वामी स्तोत्र असेल, विविध प्रकारचे स्तोत्र मंत्र स्वामींचे आपण पठण करायचे किंवा कुटुंबियांसोबत सर्व लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी बसून स्वामींचं नाम घ्यायचं आणि मग नंतर आपण भोजन करायचं आहे. तसेच दुपारची सेवा झाल्यानंतर सायंकाळी परत विशेष करून त्रिकाल सेवा जर आपण केली तर ती स्वामींना अतिप्रिय आहे. आणि सायंकाळच्या वेळी अनेक मंदिरांमध्ये, मठांमध्ये, विविध ठिकाणी स्वामींची पालखी सेवा असते. तर पालखी सेवेमध्ये सहभाग घ्यावा. शक्य नसेल तर घरामध्ये स्वामींचं नामस्मरण करावं. विशेष करून स्वामींची आपण यथाशक्ती यथाभक्ती जी काही सेवा कराल ती स्वामींना अत्यंत प्रिय असणार आहे. आणि आपण त्या दिवशी कोणतीही जरी सेवा केली तरी ती निष्फळ होत नाही, तर त्याचे विविध प्रकारचे फळ आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे ही जर सेवा मी सांगितलेली आपल्याला करणं शक्य नसेल तर सर्व महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण, हे स्वामींना अतिप्रिय आहे. त्यामुळे जर आपण बाहेर असाल, बाहेर गावी असाल, प्रवासामध्ये असाल, आपल्याला काहीच करणं शक्य नाही आहे, तर स्वामींचं नामस्मरण करायला आपण विसरू नका. स्वामींना आपण सांगा की आम्हाला यथाशक्ती यथाभक्ती जी काय आपली सेवा जमेल ती आम्ही करत आहोत. स्वामींचं सर्व कुटुंबियांसोबत नामस्मरण करा. त्याच दिवशी विशेष करून गोमातेला नैवेद्य द्यायला विसरू नका. तसेच गरिबांना अन्नदान द्यायला विसरू नका. आणि स्वामींची ही सेवा जर आपण केली तर स्वामी आपल्यावर भरपूर प्रसन्न होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपली दिवसभराची स्वामींची सेवा पूर्ण होईल तेव्हा स्वामींना असं सांगू नका स्वामी की आज आम्ही तुमची सेवा केलेली आहे म्हणून. तर यथाभक्ती यथाशक्ती आम्ही जी सेवा केलेली आहे ती अर्थातच आपण आमच्याकडून करून घेतलेली आहे. आणि स्वामींची सेवा झाल्यानंतर आपल्या मनामध्ये अहमपणा येऊ देऊ नका की आम्ही स्वामींची सेवा केली, किंवा लोकांना सांगत बसू नका आम्ही स्वामी भक्त आहोत, आम्ही अशा प्रकारची सेवा केली. कारण स्वामींच्या दिव्य ग्रंथांमध्ये असं वचन आहे, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, सर्व सेवा होईल व्यर्थ, ते स्वामी सना आवडे. म्हणजे आम्ही स्वामी भक्त आहोत असं लोकांमध्ये मिरवण्याची आवश्यकता नाही. स्वामींना माहिती आपण की भक्तीने त्यांची किती सेवा केलेली आहे. तसेच दांभिक म्हणजे फक्त दाखवण्यापुरती स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सेवा करू नका, तर कायमच स्वामींचं नाम घेत राहा, स्वामींच्या सेवेमध्ये राहा. कारण जर आपण दांभिक दाखवण्यापुरती जर भक्ती करू तर स्वामी आपल्यावर अवकृपा नाही करणार, परंतु केलेली सेवा ती स्वामींपर्यंत पोचत नाही. जे करिता दांभिक भक्ती तयावरी न होय स्वामींची प्रीती, सद्भावाने जे स्मरताती त्यावरी होती स्वामी कृपाळू. म्हणजे आपण सद्भावाने फक्त स्वामींची सेवा करा, नाम घ्या, स्वामी आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवतील. परंतु दाखवण्यापुरती किंवा दांभिक भक्ती नक्कीच करू नका. त्याचप्रमाणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी आपल्याला सेवा करण्यासाठी सांगितलेली आहे, जशी आपल्याला जमेल त्याप्रमाणे सेवा करावी आणि आनंदात, उत्सवात आणि स्वामींच्या कौतुकामध्ये हा पूर्ण दिवस घालवावा. श्री स्वामी समर्थ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत जरूर पोचवा आणि स्वामी सेवेचा लाभ सर्वांनाच घेऊ द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तसेच सर्वांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामींच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्य लाभो आणि स्वामी सेवा आपल्याकडून सदैव घडत राहो आणि स्वामींची आपल्यावर अखंड कृपादृष्टी राहो. श्री स्वामी समर्थ.